मृतकांच्या 3 कुटुंबाला एसबीआय मार्फत आर्थिक मदत, प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत धनादेश व्यवस्थापकाच्या हस्ते सुपूर्द। स्थानिक भारतीय स्टेट बँक अंतर्गत ग्राहक सेवा केंद्र सेव्ह सोल्युशन संचालक अभय लोखंडे यांच्या मार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री विमा योजना अंतर्गत तळेगाव दशाशहर येथील मृतक व्यक्तींच्या कुटुंबास हरिभाऊ शिंदे, राहुल खोब्रागडे, प्रतिभा मंदिलकर यांना विमा योजनेनुसार आर्थिक 2 लाख रुपये धनादेश भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत जोशी यांच्या उपस्थितीत नितेश कुमार सिंग, सेव्ह सोल्युशन स्टेट हेड अजय राऊत, जिल्हा समन्वयक सोल्युशन यांच्या मार्फत 2 लाख प्रति कुटुंब यांना देण्यात आले आहे। सदर योजनेमध्ये सुरक्षा विमा अंतर्गत मृतक करण हरिभाऊ शिंदे व या युवकाचा वीज पडून अकस्मात मृत्यू झाला होता। या युवकाचा स्थानिक ग्राहक सेवा केंद्र संचालक अभय लोखंडे यांनी वार्षिक 20 रुपयांचा सुरक्षा विमा काढला होता। या अंतर्गत मृतकाचे वडील हरिभाऊ शिंदे यांना 2 लाख धनादेश प्रदान करण्यात आला। तसेच मृतक वर्षा खोब्रागडे यांचा 436 रुपयांचा जीवन ज्योती विमा अंतर्गत मृतकाचा मुलगा राहुल खोब्रागडे यांना 2 लाखाचा धनादेश, मृतक निलेश मंदिलकर यांच्या पत्नी प्रतिभा मंदिलकर यांना 436 रुपयांच्या जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत 2 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आलाय। सदर विमा योजना यशस्वी करण्यासाठी तळेगाव एसबीआय शाखा व्यवस्थापक श्री श्रीकांत जोशी सर तसेच स्थानिक ग्राहक सेवा केंद्राचे संचालक अभय लोखंडे यांनी सतत पाठपुरावा केला। दर कार्यक्रमामध्ये स्थानिक ग्रामस्थ, महिला, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमामध्ये भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक जोशी व नितेश कुमार सिंग यांनी सुरक्षा विमा ही कुटुंबाची सुरक्षा साधणारी विमा योजना असून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सांगितले व या विमा योजनेबद्दल माहिती दिली आहे। प्रत्येक दिवसाला विमा रक्कम फक्त 1.19 रुपये मध्ये आपणास 2 लाख रुपयांचा सुरक्षा विमा कवच मिळणार आहे। सदर योजनेचा सर्वसामान्यांनी लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे, नवस्वराज्य न्यूज, तालुका प्रतिनिधी, धामणगाव रेल्वे। तर ते आपलं 20 रुपये आणि 436 रुपये किंमत जशी छोटी आहे पण त्याची व्हॅल्यू खूप मोठी आहे ना। आणि कशा काही गोष्टी आपल्याला सांगून होत नाही आणि होणाऱ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात। तर अशा वेळेस जो आपला गरीब जो आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो आपले जे जनधन योजना उघडण्यामागे तेच होतं प्रधानमंत्र्याचं किंवा आपल्या भारत सरकारचं की बाबा हे जे गरीबाच्या तळ्यातले जे आपले लोक आहेत त्यांना आपण काहीतरी असे तरी काहीतरी सिक्युरिटी द्यावं जेणेकरून अशा वेळी त्यांना त्यांचं पूर्णतः आपलं दुःख भरल्याने जाणार पण निदान त्या दुःखाला थोडंसं तरी आपल्याकडनं काहीतरी संवेदना म्हणून तर त्या हिशोबाने त्यांनी हा लॉन्च केलेला। आणि 20 रुपयात कोणीच देत नाही, कुठलीच कंपनी तुम्हाला 20 रुपयात 2 लाख देणार नाही। आणि 436 मध्ये असं आहे की कशाने पण समजा नॉर्मल डेथनी जरी झालं आहे, कॅन्सर होऊ द्या त्याला किंवा दुसऱ्या एखाद्या कशाने पण समजा पुढून जरी आता एक नवीन आपल्याकडे येऊनच राहिलेलं आहे केसेस आणि मी ते करूनच राहिलो त्याचं। तर अशा ठिकाणी असं वाटतं की बाबा सगळ्यांनी काढायला पाहिजे। आपण त्यांना म्हणजे कधी कधी तुम्हाला माहित नसताना आम्ही तुम्हाला डेबिट टाकतो कारण की त्याच्या मागे इंटेन्शन चांगलं आहे ना। आता तर त्यांनी पण ते बंद केलं, आरबीआयने पण म्हटलंय की तुम्ही न सांगता तुम्ही डेबिट नका मारू, हे नका मारू। तर आपले सीएसपीचे केंद्र आहे, खूप छान चालवतात आपलं अभय सर आणि याचं काम पाहिलं तुम्ही एकदम व्यवस्थित आहे, तुम्हाला सांगूनच करतील ते। काही काही ठिकाणी तर न सांगताही करताय पण त्याचा त्यांना फायदा आहे। अशा याच्यात काय होतं की न सांगता जर केलं ना तर त्याचे जे नॉमिनी आहे ते कधी कधी डिसीज राहतात है ना। तर आपण जर स्वतःहून गेलो आपण बँक्समध्ये की सर माझा कटतो आहे की नाही, मला सांगा, मला माझा नॉमिनी पाहायचा आहे आणि कटत असेल तर माझा कापा है ना। असं जर केलं तर त्याच्यातून तुमचं अजून जो पुढचं जी तकलीफ आहे म्हणजे जी आपल्याला जी होणारी आपण ते टाळू शकतो समजा अशा वेळेस। तर एवढंच म्हणेल मी आणि सगळ्यांनी घ्या, लाभ घ्या या। आणि ते सरकारकडनं आहे, पंतप्रधानांचं आश्वासन आहे ना, दुसरं स्टेट बँकेचं आहेच आणि पंतप्रधानांचं पण त्याच्यात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.